आम्ही सकाळी उठलो, काय पाऊस पडतो, रात्रीपासून पाऊस पडतो, रात्रभर पाऊस पडतो, धो. आता पण चालू होते झिमझिम. किती पाऊस पडतोय. आणि आता हा ज्येष्ठ महिना आहे, पुढचा आषाढ, लगेच 2 महिन्यांनी श्रावण लागतोय. आपले बाप्पा येतात. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉग मध्ये. तर मंडळी, काल रात्रीपासून ठाण्यामध्ये पावसाला सुरुवात झाली आणि पाऊस एवढा पडतोय ना, एकदम डेंजर. एकदम डेंजर, कंटिन्यू पडतोय. तर आता मम्मीला आहे ना, कुठलं झाड पाहिजे हमें? हा न्यायचंय, पण हा पूर्ण कृष्णकमळ किती काय आलं. अच्छा, कृष्णकमळाची कुंडी तुला काढून देऊ का? हा, ती काढून दे. ती गावी न्यायची, ही खालची ही वाली. ती जमिनीत लावली तर बाहेर येईल. आणि हिला पण भरपूर काय आलं. चालेल. तर मंडळी, मम्मी पप्पा ना आज गावी चाललेत आईला सोडण्यासाठी. तर त्यांना ना जाता ही कृष्णकमळाची कुंडी घेऊन जायची आपल्या फार्म हाऊसवर लावायला. तर मी आता त्यांना काढून देतो ही कृष्णकमळाची कुंडी. लवकर ये, पकडून टाकलंय. तर मंडळी, आई आता गावी चाललेली आहे आणि ती कामं असेल तरच येते ठाण्याला. काय कामं वगैरे असे आठवण मिटवण असेल तर येत नाही, माहितीये का तुम्हाला. आता ही गावाला निघते आई. काय काय नेते सोबत? आई बघा, झाडं नेते. जास्वंदाची फांदी आहे आपण आणलेली काल वेदांच्या इथे गेलो ना कामासाठी तिकडून. आणि मग हे एक झाड आहे, ते असे 2 झाडं नेते. त्याचबरोबर बाकीचं सामान पण नेते अजून. आपल्या फार्म हाऊसवर ही झाडं मस्त वाटतात. आता आम्ही गावी निघालेलो आहोत. नातवंड असे का आजी येत नाही, पण मला इथं आल्यानंतर करमत नाही. तेच आहे, म्हणजे आई इकडे आली ना की तिला करमत नाही, कारण गावाला कसं फिरायची सवय असते ना सगळीकडे. अंग दुखले त्रास होतो मला. म्हणजे गावाला कसं तो फ्रेश वातावरण असतं ना, तर ती इकडे तिकडे फिरायला जाऊ शकते. पण जर भरपूर आहे, काय कमी आहे ते पण नाही जमेत ना, तब्येत बिघडते माझी इथं. हा, शहरात आल्यानंतर. कारण गावचं हवामान एवढं चांगलं आहे ना की इकडे आलं की ते आईला करमत नाही. हा बघा, हा चुपायचा आंबा आपण गावावरनं आणलेला, तर तो खातोय मी. धुवून घेतो याला. आणि हा एवढा गोड लागतो ना, म्हणजे तुम्हाला काय सांगू. नॅचरल एकदम बघा. म्हणजे एका टायमाला आपण 3 ते 4 सहज खाऊ शकतो, एकदम पटकन संपतात. इट्स टाइम फॉर आफ्रिका. तर मंडळी, भरपूर वर्षांनी साऊथ आफ्रिका टेस्ट क्रिकेटमध्ये वर्ल्ड कप चॅम्पियन झाले. तर त्यांचं अभिनंदन. एम्बा बोमा फर्स्ट टाइम त्यांनी ICC ट्रॉफी जिंकली असे पप्पा म्हणतात. तर त्यांचं खूप खूप अभिनंदन या आविष्कार मोरे आणि त्यांच्या परिवाराकडनं. तर मंडळी, असेच खेळत राहिले ना तर मला असं वाटतं की ते ICC मध्ये भरपूर ट्रॉफी जिंकतील, कारण त्यांची टीम खूप चांगली आहे. तर मंडळी, आता मी बिल्डिंग खाली चाललोय. मम्मी पप्पांना गाडी आणून देतोय खाली, बिल्डिंग खाली. मापा सगळं सामान वगैरे त्यांना गाडीत भरून देऊया आणि मग ते निघते. आणि मी पण लगेच ऑफिसला निघा माझ्या, कारण मला पण लेट होतं. 9:30 झालेत ऑलरेडी. मंडळी यार, आज यामा चालू झाली पाहिजे, असं टाइमपास नाही झाला पाहिजे, कारण आज धक्का मारायला पण कोण नाही. तर मंडळी, आता बघा हिगोने ह्या पिशव्यात चला गाडीत ठेवूया. मंडळी, सगळं सामान आहे बघा डिक्कीत ठेवलंय. मंडळी, मी पण आता ऑफिसला निघतोय. रेनकोट वगैरे घातलाय, तर मोबाईल माझा पॉकेटमध्ये असेल. तर मंडळी, डायरेक्ट ऑफिसवरनं आल्यावर भेटतो तुम्हाला. चला. तर मंडळी, ऑफिसवरनं डायरेक्ट घरी आलोय आणि आपण ना आता चाललोय मार्केटला, की आपल्याला मार्केटमधनं ना सामान घ्यायचं. आपण आता जगदीश्वर महादेवाचं मंदिर बनवणार आहे, जे रायगडावर आहे. आणि त्याची सिरीज आपण बनवणार आहे, की कसं आपण बनवणार आहे ते. तर इंस्टाग्राम आणि युट्यूब दोन्हीकडे टाकणार आहे. आता मी चाललोय तिकडे तेच आणायला सामान. चला जाऊया. तर मंडळी, आता सामानाला जातोय आणि माझ्यासोबत बघा फोन येत आहे. प्रेरणा माझ्यासोबत येते, ती मला मदत करणार आहे या सगळं सिरीज मध्ये. तर आम्ही आता चाललोय. चला मार्केटला जाऊया ना डायरेक्ट. चला आपण ऍक्टिवा नेऊया. चला. मंडळी, ऍक्टिवा गार पडले तर होतच नाही चालू. तू रेस द्या प्रेरणा. 1 2 3. 1 2 3. मंडळी, फायनली सनबोर्ड घेऊन घरी आलोय. बाहेर एवढा पाऊस होता ना की शूट करायला अजिबात भेटला नाही, पण कसं सनबोर्ड आम्ही नीट वाचवून घेऊन आलो. तर घरी आलो आणि लवकरच आहे ना मी ह्याची मिनी ब्लॉग कसं आपण बनवणार आहे ना, ते मिनी ब्लॉग आपल्या चॅनलवरती एकदम डिटेलमध्ये टाकणार आहे.
तर तुम्ही एकदम घाबरू नका, सगळं तुम्हाला डिटेलमध्ये भेटणार आहे. आणि मोस्टली मिनी ब्लॉगच टाकेल आणि लवकरच आपण आपली सिरीज चालू करू. आणि इकडे बघा प्रार्थना काय खाते, रताळी रताळी. तर मंडळी खूप भूक लागलेली, तर मम्मी पप्पा गावी गेलेत ना, तर मग शोरूमच बनणं ऑर्डर केलं. आणि मी ऑर्डर बघा काय केलंय. तर आज सोमवार असल्यामुळे मी ऑर्डर केलंय फलाफल हमस प्लॅटर. तर हे फलाफलचे टिक्की आहे, लेट्यूस, फ्राईज, हमस आणि व्हेज मेयोनीज आणि हे आपलं व्हेजीस. आणि इकडे आपला पिठा ब्रेड आहे. तर एकदम हाय कॅलरीज वाले हे जेवण आहे माझं, मला खूप आवडतं असं खायला. तर आता मी जरा खाऊन घेतो, सॉरी जेवून घेतो. खा रे खा शोरमोसचा फलाफल हमस प्लॅटर का. तर चला मंडळी, तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.